विद्यार्थ्यांनो, आज आपण इतिहासातील चौथे प्रकरण 1857चा स्वातंत्र्य लढा याचा पुढील भाग अभ्यासणार आहोत. आतापर्यंतच्या भागामध्ये आपण राजकीय कारणांपर्यंतचा अभ्यासलेला होता. म्हणजे स्वातंत्र्य लढा होण्यामागे किंवा 1857चा स्वातंत्र्य लढा होण्यामागे जी कारणे ठरली होती त्या कारणांमध्ये आपण राजकीय कारणे अभ्यासली होती या आधीच्या व्हिडिओमध्ये. इथून आपण समोरचे मुद्दे अभ्यासणार आहोत. हिंदी सैनिकांना इंग्रज अधिकारी तुच्छतेने वागवत होते. सैन्यात सुभेदारापेक्षा वरचे पद कधीच एखाद्या हिंदी सैनिकाला दिलं जात नव्हतं. म्हणजे इंग्रज जे भारतीयांना आपलं सैनिक म्हणून ठेवत होतं, तर त्यांना नेहमी ते कसे वागवायचे? तुच्छतेने वागवायचे. सुभेदाराच्या वरचं पद कधीच कुठल्याही भारतीय व्यक्तीला म्हणजे भारतीय सैनिकाला दिलं जात नव्हतं. गोऱ्या सैनिकांपेक्षा म्हणजे जे इंग्रज सैनिक होते त्यांच्यापेक्षा यांना पगारही कमी होता. त्यांना सुरुवातीला दिले जाणारे भत्तेसुद्धा इंग्रजांनी हळूहळू कमी करून टाकले होते. म्हणजे आधी जे एक सवलत द्यायचे, जे पैसे द्यायचे एक्स्ट्रा पैसे, ते सुद्धा इंग्रजांनी हळूहळू कमी करून टाकले होते. आणि अशा वेगवेगळ्या कारणांमुळे जे भारतीय सैनिक होते, जे हिंदी सैनिक होते इंग्रजांच्या सैन्यामध्ये, त्यांच्या मनात इंग्रजांबद्दलचा जो राग होता, जो असंतोष होता, तो वाढत चालला होता. त्यानंतरचा मुद्दा आहे तत्कालीन कारण. तत्कालीन कारण म्हणजे असं कारण की जे कारण झाल्यामुळे किंवा ज्या कारणामुळे हा स्वातंत्र्य लढा जो होता त्याचा उद्रेक झाला किंवा तो स्वातंत्र्य लढा अचानक सुरू झाला. बघा, ब्रिटिशांनी 1856 साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका दिल्या. दूरपर्यंत मारा करणाऱ्या, लांब पल्ल्याच्या म्हणजे ज्या दूरपर्यंत मारा करतात अशा बंदुका आणल्या होत्या इंग्रजांनी, ब्रिटिशांनी 1856मध्ये. या बंदुकांची नाव होतं एनफिल्ड. एनफिल्ड नावाची बंदूक होती ही. त्यात वापरण्यासाठी जी काडतूस होती, काडतूस म्हणजे त्यामध्ये जी बुलेट टाकली जायची, जी गोळी टाकली जायची, त्या गोळ्यांवर एक आवरण असायचं. ते आवरण काढलं जायचं दाताने. पण हे जे आवरण होतं ॲक्च्युली त्या गोळ्यांवरचं, या आवरणाला गायीची किंवा डुकराची चरबी जी होती ती लावलेली असायची. ही बातमी जेव्हा सैन्यामध्ये पसरली त्यामुळे हिंदू व मुस्लिम हे दोन्ही सैनिक जे होते हे मोठ्या प्रमाणात काय झाले, यामुळे दुखावले गेले. कारण की हिंदूंना गाय पवित्र होती आणि मुस्लिम लोकांना जे डुक्कर असतं ते निषिद्ध मानलं जातं त्यांच्या धर्मामध्ये. आणि त्यामुळे जेव्हा अशा चरबीची आवरणे असणारी कारतुसे जेव्हा सैनिकांना दिली जात होती आणि ती कारतुसांचं वरचं आवरण जे कवरिंग असतं वरचं, ते त्यांना दाताने काढावं लागत होतं बंदुकीमध्ये गोळी टाकताना. त्यामुळे हिंदू व मुस्लिम सैनिकामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आणि याच्यामुळे 1857चं युद्ध सुरू झालं, बंड सुरू झालं, जे आंदोलन होतं ते सुरू झालं असं म्हणता येईल आपल्याला. वनवा पेटला. वनवा पेटला म्हणजे आंदोलनाची सुरुवात झाली, स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात झाली. चरबी लावलेली काडतुसे वापरण्यास ज्या सैनिकांनी विरोध केला त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली. काही सैनिकांनी सरळ म्हटलं की बा आम्ही या काडतुसांची जी चरबी आहे ती त्यावर लागलेली जी चरबी आहे त्यामुळे आमचा धर्म भ्रष्ट होतो, त्यामुळे आम्ही या काडतुसांचा वापर करणार नाही. आणि म्हणूनच इंग्रजांनी अशा सैनिकांवर शिस्तभंगाची कारवाई केली व त्या सैनिकांना जबर शिक्षा केली. बराकपूरच्या छावणीतील मंगल पांडे यांनी इंग्रज अधिकाऱ्याच्या अन्यायी वृत्तीला विरोध करण्याच्या भावनेने ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी चालवली आणि इथूनच कुठेतरी आपला स्वातंत्र्य लढा सुरू झाला असं म्हणता येईल. मंगल पांडे यांना अटक करून त्यांना फाशी देण्यात आली. ही बातमी वनव्यासारखी चहूकडे पसरली. मेरठ छावणीतील हिंदी सैनिकांनी पूर्णपणे आपली पलटण जी होती, जे त्यांचा जो ग्रुप होता, त्यांनी बंड केलं. सैनिक दिल्लीच्या रोखाने निघाले. सगळे सैनिक वाटेत हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे त्यांना मिळत गेले. 12 मे 1857 रोजी सैनिकांनी दिल्लीचा ताबा घेतला. त्यांनी मुघल बादशाह बहादूर शहा यांच्याकडे लढाईचं नेतृत्व दिलं. भारताचा सम्राट म्हणून त्यांनी त्यांच्या नावाने द्वाहीसुद्धा फिरवण्यात आली. म्हणजे त्यांनी घोषणा केली की जे बहादूर शाह आहे ते भारताचे काय आहे, सम्राट आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे लढू बा. लढ्याची व्याप्ती. आता हा लढा कुठपर्यंत पसरला, कोणकोणत्या प्रदेशात पसरला ते बघू. दिल्ली ताब्यात येताच सैनिकांचा आत्मविश्वास वाढला. सैनिकांना आता वाटायला लागलं की बा आपण दिल्लीपर्यंतचा भाग मिळवला आहे, याचा अर्थ आता आपण नक्कीच काय करू, इंग्रजांना भारतातून हाकलून लावू. भारतात इतर ठिकाणी असणाऱ्या सैनिकांनाही यामुळे प्रेरणा मिळाली. लवकरच उठावाचं लोण म्हणजे हे जे उठाव होता, हा उठाव उत्तर भारतामध्ये पसरला. म्हणजे हा जो उठाव होता याचा परिणाम उत्तर भारतापर्यंत पसरत गेला. बिहारपासून राजपुतानापर्यंत इंग्रज छावणीतील हिंदी सैनिकांनी बंडाचं निशाण उभारलं. लखनौ, अलाहाबाद, कानपूर, बनारस, बरेली, झाशी या ठिकाणी उठावाला सुरुवात झाली.
पुढे हे लोण म्हणजे पुढे आगीचं जे लोण असतं, आग पसरते ना, आगीचं पसरणं, आगीच्या ज्या लपटा असतात त्याला लोण म्हणतात. तर पुढे हे लोण म्हणजे हे हे जे हा जो लढा आहे, हा लढा पुढे याच्यानंतर आणखी समोर पसरत गेला. नागपूर, सातारा, कोल्हापूर, नरगुंद अशा ठिकाणी अनेक उठाव झाले. सातारा छत्रपतींचे वारसदार शहाजी प्रतापसिंह व कारभारी रंगो बापूजी, कोल्हापूरचे चिमासाहेब, नरगुंदचे बाबासाहेब भावे, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरजवळील भागोजी नाईक इत्यादी या लढ्यात अग्रभागी होते. नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाण्याच्या राणीसारख्या स्त्रियाही यात सहभागी झाल्या होत्या. 1857 साली खानदेशात कजार सिंग यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला, तर सातपुडा परिसरातील शंकरशहांनी या लढ्याचं नेतृत्व केलं. खानदेशातील उठावात 400 भिल्ल स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. म्हणजे आता आपण बघतो की दिल्लीपासून सुरू झालेलं, बराकपूर छावणीपासून सुरू झालेलं हे जे हा जो स्वातंत्र्य लढा होता, हा आता हळूहळू पूर्ण भारतभर पसरायला लागला होता. आता या लढ्याचं नेतृत्व कोणी केलं, कशा पद्धतीने हा लढा आणखी समोर पसरला हे आपण बघू. 18व्या शतकामध्ये मुघल साम्राज्य दुबळं झालं होतं आणि त्यानंतर नादिरशहा, अब्दालीसारख्या परक्यांनी हिंदुस्थानावर आक्रमण करायला सुरुवात केली. मुघल साम्राज्य त्यांना प्रतिकार करू शकत नव्हतं हे लक्षात आल्यावर मराठ्यांनी परकीय आक्रमणापासून हिंदुस्थानच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. त्याच भूमिकेतून मराठे अब्दाली विरुद्ध पानिपतावर लढले. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात मुघल साम्राज्याचा वारसदार बहादूर शहा इंग्रजाविरुद्ध लढण्यास असमर्थ आहे हे लक्षात आल्यानंतर बहादूर शहाचे नेतृत्व मान्य करून नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांनी 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याचाच परिणाम या स्वातंत्र्य लढ्यात हिंदू मुस्लिम बांधवांचे ऐक्य झाल्याचं दिसून येतं. म्हणजे या स्वातंत्र्य लढ्यात हिंदू मुस्लिम एकत्र आलेले आपल्याला दिसतात. मौलवी अहमदुल्ला, कुंवरसिंह, मुघल सेनापती बख्त खान, बेगम हजरत महल, कुंवरसिंह असे अनेक लोक या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झाले होते. यांची चित्र तुम्हाला यांच्या फोटोमधून तुम्हाला ही माहिती मिळू शकते. त्यानंतर विद्यार्थ्यांनो 1857चा स्वातंत्र्य लढा जो आहे हा तुम्हाला नकाशाच्या रूपात इथून इझिली बघता येईल. इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेश तुम्हाला पिवळ्या रंगामध्ये इथे सुचवलेला आहे आणि त्याच्यात लाल कलरचे जे डॉट आहे त्यामध्ये तुम्हाला लढ्याची महत्त्वपूर्ण ठिकाणे सहजपणे बघता येईल. आणि भारताची वर्तमान बाह्य सीमा आणि त्यावेळेसचा भारत हे तुम्हाला दोन्ही या नकाशामध्ये सहजपणे बघता येईल. तर हजरत महल यासारख्यांनी विविध ठिकाणी आपल्या उठावाचं नेतृत्व केलं. दिल्ली, कानपूर, लखनौ, झाशी तसेच पश्चिम बिहारमधील उठावाचं स्वरूप विशेष उग्र मानलं जातं. आता हा लढा इथपर्यंत वाढत गेला, पण या लढ्याचा बिमोड झाला म्हणजे हा जो लढा होता हा लढा इंग्रजांनी दाबून टाकला. हा लढा इंग्रजांनी सहजपणे कापून काढला. बघा, भारतीय इंग्रजांशी प्रामाणिकपणे लढले. त्यामध्ये सैनिक, जमीदार, राजे, सेनापती, जनताही होती. हिंदी सैनिकांच्या नियोजित वेळेपूर्वीच उठाव सुरू झाला होता. ॲक्च्युली हा जो लढा होता हा सुनियोजित होता आधीच, पण बराकपूर छावणीमध्ये हा घडल्यामुळे अचानक हा लढा सुरू झाला. त्यामुळे हा सुनियोजित जो लढा होता हा वेळेपूर्वीच सुरू झाला. कारण की जर याची आणखी थोडा वेळ बघून प्लॅनिंग केली असती तर हा लढा नक्कीच काय झाला असता, यशस्वी झाला असता. पण सुरुवातीला हिंदी सैनिकांना यश मिळत गेलं, दिल्लीपर्यंतचा प्रांत त्यांनी जिंकला. परंतु इंग्रजी सत्तेची जी सैन्य संख्या होती व प्रशासकीय ताकद जी होती ती मोठी होती. इंग्रजांकडे सैन्यही मोठं होतं आणि प्लॅनिंगने इंग्रज कोणतंही कार्य करायचे. त्यामुळे इंग्रजांनाही या उठावाचा बिमोड सरळ त्यांनी करून टाकला. हा उठाव त्यांनी दाबून टाकला. आता त्यासाठी त्यांनी साम, दाम, दंडभेद या नीतीचा वापर त्यांनी केला. ठीक आहे, इथपर्यंत आपण बघतो. या धक्क्यातून इंग्रजी सत्ता लवकरच सावरली. इंग्रजांना पटकनच यातून काही म्हणजे त्रास नाही झाला. खूप लवकर त्यांनी हा लढा जसा सुरू झाला इंग्रजांना थोडा शॉक लागला, पण त्यातून ते पटकन बाहेर आले आणि पुढील 6 महिन्यातच त्यांनी सगळी जी गमावलेली ठिकाणे होती ती परत मिळवली. म्हणजे जो प्रदेश भारतीय सैनिकांनी जिंकला होता इंग्रजांच्या हातातून तो त्यांनी 6 महिन्याच्या आत परत मिळवला. राणी लक्ष्मीबाई, कुंवरसिंह, अहमदुल्ला हे धारातीर्थी पडले म्हणजे युद्धात मरण पावले. बहादूर शहा यांना रंगून येथे कारावासात ठेवण्यात आले. नानासाहेब व बेगम हजरत महल यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला. तर तात्या टोपे 10 महिने इंग्रजांशी लढत राहिले, पण शेवटी फितुरीमुळे तेही सापडले. फितूर म्हणजे काय होतं, आपल्यापैकीच एक व्यक्ती जेव्हा आपल्या व्यक्तीची माहिती इंग्रजांना सांगतो, शत्रूला जाऊन सांगतो, त्याला फितुरी म्हणतात. तर तात्या टोपे त्यांच्याच
सोबतच्या एखाद्या व्यक्तीने इंग्रजांना ते कुठे आहेत हे सांगून दिलं. अशी फितुरी त्यांनी केली आणि शेवटी ते पकडले गेले, त्यांना फासावर जावं लागलं. अशा रीतीने 1858च्या अखेरीपर्यंत इंग्रजांनी हा लढा पूर्णपणे दडपून टाकला. जरी लढ्याची सुरुवात हिंदी सैनिकांच्या असंतोषातून झाली असली तरी पुढे शेतकरी, कारागीर, सामान्य जनता, आदिवासी इंग्रजांच्या विरोधात एकत्र आले. आता सुरुवात झाली होती सैनिकांपासून, पण फक्त सैनिकच असंतोषात होते का? नाही. तर भारतातला शेतकरी, भारतातील कारागीर, सामान्य जनता, आदिवासी हे सगळेच इंग्रजांच्या विरोधात होते. या अन्यायकारी राजवटीचा पाडाव म्हणजे या अन्यायकारी राजवटीला पाडणे, याला नष्ट करणे, यासाठी सगळ्या भारतीयांनी हा संग्राम केला. या लढ्यात हिंदू, मुसलमान, विविध जाती जमातींचे लोक हे सगळे एकत्र येऊन लढले, ताकदीने उभे राहिले. इंग्रजांचे भारतातून उच्चाटन करणे म्हणजे इंग्रजांना भारतातून काढून टाकणे, हे सगळ्यांनी समान ध्येय समोर ठेवलं होतं. ही या लढ्यामागची महत्त्वाची प्रेरणा होती. म्हणून हा लढा व्यापक झाला, याला एक व्यापक राष्ट्रीय स्वरूप मिळालं असं म्हणतात. आता हा लढा अयशस्वी झाला, इंग्रजांनी हा दडपून टाकला, पण तो का बरंचसा झाला? का बरं इंग्रजांना यश मिळालं? का बरं भारतीय लोक या लढ्यामध्ये अयशस्वी झाले? त्याची कारणे आपण अभ्यासू. तर 1857चा हा लढा अयशस्वी होण्यामागची कारणे बघू. पहिलं कारण, लढ्याचा प्रसार भारतभर झाला नाही. हा जो लढा होता, हा लढा संपूर्ण भारतात एकाच वेळी जर सुरू झाला असता तर हा भारतात अधिक तीव्र रूपात पसरला असता. परंतु हा लढा संपूर्ण भारतात एकाच वेळी कधीच झाला नाही. सुरुवात झाली बराकपूर येथे, मग हळूहळू लोकांना इतरांना माहीत होत गेलं, मग थोड्या भागात पसरत गेला. आणि त्यामुळे झालं काय की इंग्रजांना तयारी करायला वेळ मिळाला. काही भाग तर अलिप्त राहिला, काही लोकांना माहीतच नाही पडलं की लढा सुरू झाला आहे. उत्तर भारतात लढ्याची तीव्रता अधिक होती. उत्तरेकडे राजपुताना, पंजाब, बंगाल, काही भाग, ईशान्य भारत हे प्रदेश या लढ्यापासून अलिप्त राहिले म्हणजे वेगळे राहिले. यांना माहीतच नव्हतं किंवा माहीत होतं पण ते याच्यात सहभागी झाले नाही. त्यामुळे हा लढा जितका शक्तिशाली पाहिजे होता तितका झाला नाही. त्यानंतर सर्वमान्य नेत्याचा अभाव. लढ्यात भारतीय पातळीवर इंग्रजांच्या विरोधात सर्वमान्य नेतृत्व मिळू शकलं नाही. म्हणजे या लढ्याला एक जे स्ट्रॉंग नेतृत्व पाहिजे होते, एक लीडर पाहिजे होता, तो त्यांना मिळाला नाही. याउलट इंग्रज जे होते हे एकसंघ होते, म्हणजे एक त्यांचं नेतृत्व होतं आणि एक व्यक्ती त्यांना ऑर्डर द्यायचा. भारतीय लढ्यामध्ये असं झालं नाही. हे दुसरं कारण. तिसरं कारण, राजे राजवाड्यांचा पाठिंबाचा अभाव. इंग्रजी सत्तेचा त्रास जसा जनतेला होत होता तसा संस्थानिकांना होत होता? नाही. त्यापैकी काही सोडले तर इतर इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले. म्हणजे जे संस्थानिक होते, काही संस्थानिकांना काहीच प्रॉब्लेम नव्हती, इंग्रज असो की कोणीही असो, त्यांना ज्या गोष्टी पाहिजे त्या मिळत होत्या. तर काही संस्थानिक जर सोडले, ज्यांना थोडाफार त्रास होत होता, तर उरलेले बाकीचे जे संस्थानिक होते, जे राजे होते, ते इंग्रजांशी एकनिष्ठ होते, प्रामाणिक होते. त्यामुळे त्यांनी या लढ्यात भागच घेतला नाही. त्यामुळे हा लढा कमकुवत झाला. लष्करी डावपेचांचा अभाव. कोणताही लढा जर आपण करतो म्हटलं तर त्यासाठी डावपेच करणं खूप आवश्यक असतं. ठीक आहे, प्लॅनिंग करणं खूप आवश्यक असतं. तर हा लष्करी डावपेच करण्यामध्ये भारतीय सैनिक अयशस्वी ठरले. भारतीय सैनिकांकडे शौर्य होतं, ते शूर होते, परंतु योग्य वेळी योग्य डावपेच त्यांना आखता आला नाही. त्यामुळे दिल्ली जिंकल्यानंतरसुद्धा त्यांना ती टिकवता आली नाही. तसेच उठावकऱ्यांजवळ पुरेशी शस्त्रास्त्रे नव्हती. इंग्रजांकडे मोठी आर्थिक ताकद होती, शिस्तबद्ध सैन्य होतं, अद्यावत शस्त्रास्त्रे होती, म्हणजे नवीन प्रकारची शस्त्रास्त्रे होती, सैनिक शिस्तबद्ध होते व त्यांचा अनुभवी सेनानी त्यांच्याकडे होता. म्हणजे त्यांना एक लीडर जो होता, त्यांचा सेनापती, तो अनुभवी होता. त्याला कसं लढायचं, कसं हरवायचं समोरच्याला हे माहीत होतं. तसेच दळणवळणाचा ताबा त्यांच्याच हातात होता. दळणवळण म्हणजे ट्रान्सपोर्टेशन, ये जा करण्यासाठीची जी साधने असतात ती इंग्रजांच्या ताब्यात असल्यामुळे त्यांना जलद हालचाली करणं शक्य झालं. त्यामुळे भारतीय सैनिकांचा त्यांच्यापुढे निभाव लागला नाही, ते टिकू शकले नाही. लढाया केवळ शौर्यावर नाही तर लष्करी डावपेचांनी सुद्धा जिंकाव्या लागतात. म्हणजे फक्त शौर्य असून, तुम्ही शूर असून चालत नाही, तर तुम्हाला प्लॅनिंग करावी लागते. ती प्लॅनिंग भारतीय सैनिकांकडे नसल्यामुळे आपल्याला या लढ्यामध्ये यश मिळालं नाही. नंतरचं कारण होतं, आंतरराष्ट्रीय परिस्थिती इंग्रजांना अनुकूल होती. इंग्रजांचे रशियाशी सुरू असलेले क्रिमियन युद्ध नुकतंच संपलं होतं. त्यामध्ये इंग्रजांचा विजय झाला होता. जगातील अनेक देशांशी त्यांचा व्यापार होता. इंग्रजांची आरमारी ताकद फार मोठी होती. याउलट उठावकऱ्यांची परिस्थिती खूपच कमकुवत होती. इंग्रज त्यावेळेस खूप शक्तिशाली होते आणि त्यामुळे साहजिकपणे इंग्रजांना यात यश मिळालं आणि भारतीय यात हरले. पण या स्वातंत्र्य लढ्याचे खूप दूरगामी परिणाम भारतावर झाले आणि इंग्रजांवर सुद्धा झाले. तर ते कोणकोणते परिणाम होते? सगळ्यात पहिला परिणाम तर हा झाला की भारतामध्ये आलेली ईस्ट इंडिया कंपनी, जी
15मध्ये भारतामध्ये येऊन त्यांनी पहिली वखार स्थापन केली होती. त्याची ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती इसवी सन 1600मध्ये इंग्लंडमध्ये भारतासोबत व्यापार करण्यासाठी. तर या 1600मध्ये स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया कंपनीने जेव्हा भारतात आले 1615मध्ये, तेव्हापासून हे 1857पर्यंत भारतातच होते. तर अशा ईस्ट इंडिया कंपनीची ही जी राजवट आहे ही या स्वातंत्र्य लढ्यामुळे संपुष्टात आली. कारण की कंपनीची सत्ता ही भारतीयांमध्ये असंतोष वाढवत होती. ही गोष्ट आता इंग्रजी सत्ताधीशांना इंग्लंडमध्ये लक्षात आली. त्यामुळे इंग्रजी सत्तेपुढे 1857च्या लढ्याचं आव्हान उभं राहिलं होतं. ही जाणीव इंग्लंडच्या राणीला झाली. त्यांना कळून गेलं की आता भारतावर ईस्ट इंडिया कंपनीला ठेवणे चुकीचं आहे आणि त्यामुळे त्यांना हेही लक्षात आलं की इंग्रजी सत्ता ईस्ट इंडिया कंपनीच्या हातात सुरक्षित नाही, असा उठाव पुन्हा होऊ शकतो. आणि म्हणूनच 1858 साली ब्रिटिश पार्लमेंटने एक कायदा केला. ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली व गव्हर्नर जनरल हे पद जाऊन व्हॉइसरॉय हे पद भारतामध्ये निर्माण केलं. म्हणजे आता इंग्रजी जी पार्लमेंट आहे, जे इंग्रजी शासक आहे इंग्लंडचं, ते डायरेक्ट आता भारतावर राज्य करेल, कोणत्याही कंपनीच्या माध्यमातून राज्य नाही करणार. आणि म्हणूनच लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हॉइसरॉय भारताचा ठरला असं म्हणतात. तसेच भारताविषयी कारभार करण्यासाठी भारत मंत्री हे पदसुद्धा इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आलं. त्यानंतर दुसरा परिणाम म्हणजे राणीचा जाहीरनामा. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने भारतीयांना उद्देशून एक जाहीरनामा काढला. त्यामध्ये त्यांनी भारतीय आमचे प्रजाजन आहेत, म्हणजे भारत आमची एक प्रजा आहे. वंश, धर्म, जात व जन्मस्थान यावरून प्रजाजनात कुठलाही भेदभाव केला जाणार नाही. शासकीय नोकऱ्या देताना गुणवत्तेवर आधारित त्या दिल्या जातील. धार्मिक बाबतीत इंग्रज भारतीयांच्या कोणत्याही धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करणार नाही. संस्थानिकांशी केलेले करार पाळले जातील. तसेच कोणत्याही कारणासाठी ती खालसा केली जाणार नाही, अशी ग्वाही, अशी गॅरंटी, असं आश्वासन त्या जाहीरनाम्यामध्ये राणी व्हिक्टोरियाने दिलं. ऑब्व्हियसली हे सगळं काही पाळलं नाही राणीने नंतरच्या काळात, ती गोष्ट वेगळी, पण हे आश्वासन त्या जाहीरनाम्यात त्या राणीने दिलं. हा दुसरा परिणाम. नंतर भारतीय लष्कराची पुनर्रचना. जे भारतीय लष्कर होतं ते त्यामध्ये बरेचसे बदल करण्यात आले. कारण की इंग्रजांना ही गोष्ट ठाऊक होती की भारतीयांना जर आपण सगळ्यांनी एकत्रित ठेवलं तर ते पुन्हा एक असा लढा करतील. म्हणूनच लष्करातील इंग्रजी सैन्याचं प्रमाण वाढवण्यात आलं पहिलं तर. ठीक आहे, म्हणजे इंग्रजी सैनिक वाढवले आणि भारतीय सैनिक कमी केले. कारण की पुन्हा जर असा लढा झाला तर इंग्रजी सैनिकांना भारतीय सैनिक नक्कीच हरवतील. ठीक आहे. नंतर महत्त्वाच्या ठिकाणी इंग्रज अधिकाऱ्यांच्याच नेमणुका केल्या. तोफखाना संपूर्णपणे इंग्रज अधिकाऱ्यांच्याच ताब्यात ठेवला गेला. म्हणजे भारतीय सैनिकांवरचा विश्वास इंग्रजांचा पूर्णपणे आता इथून उडालेला होता. त्यांना पुन्हा याचा रिस्क घ्यायचा नव्हता. लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी केली, म्हणजे जातीनुसार लष्करी तुकड्या बनवल्या. ठीक आहे, जेणेकरून भारतीय लोक वेगवेगळे राहिले पाहिजे. वेगवेगळे राहतील तर शक्ती कमी होऊन जाईल. डिवाइड अँड रूल, फोडावं राज्य करा, या नीतीचा अवलंब इंग्रज सरकारने पुन्हा केला. भारतीय सैनिक एकत्र येऊन इंग्रजी सत्तेच्या विरोधात उठाव करणार नाहीत अशी काळजी इंग्रजांनी घेतली. त्याचनंतर धोरणात्मक बदल काही घडवून आणले इंग्रजांनी. भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक बाबतीत हस्तक्षेप न करण्याचं धोरण इंग्रजांनी स्वीकारलं. म्हणजे इंग्रजांना ठाऊक आलं की भारतीयांच्या धार्मिक भावना दुखवणं हे चुकीचं आहे. त्या दुखावल्या तर ऑब्व्हियसली काय होईल, भारतीय पुन्हा आक्रमक होऊन असंतुष्ट होऊन आपला जो काही लढा आहे तो पुन्हा सुरू करतील. त्यामुळे त्यांच्या या बाबतीत हस्तक्षेप नाही करायचा हे धोरण त्यांनी स्वीकारलं. त्याचबरोबर भारतीय समाज सामाजिक दृष्टीने एकसंघ होणार नाही याची काळजी घेतली. म्हणजे भारतीयांना पुन्हा एकत्र होऊ द्यायचं नाही. भारतीयांमध्ये जात, धर्म, वंश, प्रदेश या नावावरून नेहमी संघर्ष निर्माण होतील, ते एकमेकांच्या विरोधात राहतील, हा प्रयत्न मुद्दाम इंग्रजांनी केला. जो आजपर्यंत आपण बघतो की भारतीय लोक जात, धर्म, वंश, प्रदेश यावरून आपसात भांडतात, हे जे बीज होतं हे बीज त्या काळात इंग्रजांनी पेरलं होतं भारतामध्ये, ते आत्तापर्यंत आपल्या मनात आहे. त्यामुळे एकमेकांविषयी भारतीयांची मने कलुषित होतील, एकमेकांबद्दल भारतीय वाईटच विचार करतील. हे धोरण इंग्रजांनी राबवलं. फोडावर राज्य करा, डिवाइड अँड रूल, ही इंग्रजी सत्तेचं जे सूत्र होतं ते त्यांनी तसंच सुरू ठेवलं. 1857च्या लढ्यामुळे इंग्रजी राज्यसत्तेला संघटित विरोध केला पाहिजे हे भारतीयांना आता कळून आलं होतं. आणि 1857चा हा स्वातंत्र्य लढा भारतासाठी एक प्रेरणा स्रोत ठरला, ज्यामुळे भारतीयांनी नंतरच्या काळात स्वातंत्र्य मिळवलं. तर विद्यार्थ्यांनो, आशा करतो की तुम्हाला हे प्रकरण कळलेलं असेल. या पुढील प्रकरण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.